देशासाठी रस्ते आणि रस्त्यांसाठी गडकरी. गेल्या 10 वर्षात भारतातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. आणि या अध्यायात सर्वात महत्वाची भूमिका राहिली ती रस्ते विकासाची. रस्ते, पूल, पहाड आणि पर्वताच्या भागातले बोगदे, 6-8 अशा पदरांचे महामार्ग, असा रस्ते विकासाचा अध्याय या काळात लिहिला गेला आहे. आणि हा अध्याय लिहिला तो केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात. माननीय विकास पुरुष रोडकरी श्री नितीन गडकरींना जन्मदिवसाच्या माझ्या अनंत अनंत शुभकामना. यशस्वी राजकीय नेतृत्व तर आहेच, यशस्वी प्रशासक तर आहेच, पण मी तुम्हाला माननीय गडकरींना अभिनंदन करताना, अभिवादन करताना, त्यांचं कौतुक करताना, त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभकामना देताना एक उत्तम नेते आणि अतिशय सुस्वभावी व्यक्ती, महत्वाचे ते धनी आहे. मातीला हात लावतात तर हजारो किलोमीटरचे नॅशनल हायवे तयार होतात. एखाद्या पहाडाला हात लावतात तर जगातलं सर्वोत्तम मोठं टनेल तयार होतं. पाण्याला हात लावतात तर 1 फुटाच्या तलावामध्ये महाराष्ट्राची शान वाढवणारं एक फाउंटन तयार होतं. कार्यकर्त्याला हात लावतात तर त्यांचा हात असा परीस आहे की कार्यकर्त्यांचा नेता होतो. अशा नेत्याचा वाढदिवस आहे तर निश्चितपणे त्यांना कितीही शुभकामना दिल्या तरी कमी आहे. 100 वर्ष आयुष्याचे त्यांनी पूर्ण करावे आणि हा देश हा प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा विश्वगौरव नरेंद्र मोदींचा जो संकल्प आहे, त्या संकल्पाचे खरे सेनापती हे आमचे नितीनजी. काश्मीरपासनं तर कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे दळणवळणाच्या सुविधेसाठी आज नाव घेतलं जातं ते नितीन गडकरी यांचं. भारतीय जनता पार्टीचे नेते, विकास पुरुष, ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये एक नवीन क्रांती आणली, असे विदर्भाचे सुपुत्र आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने माता महाकालीच्या नगरीतून मी प्रार्थना करतो की नेताजींना दीर्घायुष्य मिळो, नितीनजींचं आरोग्य उत्तम राहो आणि त्यांनी जो पूर्ण देशाला जोडण्याचा जे काम हाती घेतलं आहे त्या कामामध्ये त्यांना यश मिळो, ही मातेच्या चरणी, माता महाकालीच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. चंद्रपूरच्या विधानसभेच्या जनतेच्या वतीनं ते शतायुष्य व्हावे, निरामय आरोग्य त्यांना मिळावं. धनधान्य सुखसंपत्ती आहेच आहे, पण उत्तम आरोग्य, निरामय आरोग्य मिळावं ही मातेच्या चरणी प्रार्थना करत पुन्हा एकदा त्यांना शुभकामना देतो. वंदे मातरम. देशाच्या आर्थिक विकासाचं मूळ रस्त्यांच्या उभारणीत दडलं असतं. रस्ते आहेत तर प्रगती आहे, हे तत्व अंगीकारत नितीन गडकरी यांनी देशातल्या रस्ते विकासाचा वेग इतका वाढवला की आज भारत हा जगातला सर्वाधिक रस्ते बांधणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला. नितीन गडकरी यांनी केवळ रस्तेच नव्हे तर भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीचा मार्ग देखील त्यातनं निर्माण केला आहे. गडकरी यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, गती आणि नवसंकल्पनांची सांगड बघायला मिळते. त्यामुळेच की काय, पण गडकरींना हायवे मॅन ऑफ इंडिया असं गौरवानं संबोधलं जातं. केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा या ठिकाणी प्रदान करीत आहोत. त्याचबरोबर त्यांचं जे भारताच्या बाबतीत रस्ते व परिवहन या खात्यामार्फत त्यांनी जे अतुलनीय कार्य या भारतात केलं आहे त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. रस्ते हे विकासाचं मूळ आहे आणि त्या मुळाला मजबूती देण्याचं कार्य गडकरी यांनी यशस्वीपणे पार पाडलं आहे.
आणि विकासाचा हाच मार्ग भारताला आत्मनिर्भरतेकडे नेतो आहे. गडकरींनी रस्ते विकास मंत्रालयाची सूत्र हाती घेतल्यानंतर आज दररोज सरासरी 37 किलोमीटर रस्त्यांची बांधणी दररोज केली जाते आहे. ते आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तसेच नितीनजी म्हटलं म्हणजे एक विकास पुरुष असं त्यांचं चित्र आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी देशाचा विकास सुद्धा केलेला आहे. आणि तो असा नाही एकांगीण विकास नाही, त्यांनी सर्वांगीण विकासाच्या स्वप्न त्यांनी पाहिले आहे. खासदार क्रीडा महोत्सव असो, खासदार सांस्कृतिक महोत्सव असो, खासदार औद्योगिक महोत्सव, अशा प्रकारचे निरनिराळे कार्यक्रम घेऊन इथच्या कलाकारांना, इथच्या उद्योगधंद्यातल्या इंडस्ट्रीज लोकांना सगळ्यांना प्रोत्साहन त्याच्यापासून मिळत असतं. म्हणून आमचे आदरणीय नितीनजीचा उद्या वाढदिवस आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो. आणि त्यांच्या पुढील भविष्यामध्ये पुन्हा अशाच प्रकारचे सामाजिक कामं त्यांच्या हाताने घडो, त्यांना चांगली त्यांची प्रकृती, त्यांची आरोग्य चांगलं राहो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या फाउंडेशनतर्फे आणि भारतीय जनता उभीचे त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गडकरींच्या नेतृत्वात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर, भारतमाला प्रकल्प यासारख्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना वेग प्राप्त झाला आहे. देशातला सीमावर्ती भाग, औद्योगिक क्षेत्र आणि मोठ्या शहरांना जोडणारा भारतमाला प्रकल्प गडकरी यांच्या संकल्पनेतनं साकार झाला. 27 तारखेला आमचे लाडके नेते, मार्गदर्शक, माननीय नामदार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांचा वाढदिवस आहे. मी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी भरभराटीचं जावं, त्यांना चांगलं आयुष्य लाभो ही माता महाकाली चरणी प्रार्थना करतो. आज या विधानसभेचा आमदार म्हणून मी त्यांच्या नेतृत्वात, त्यांचं जे दूरदृष्टिकोन आहे, त्यांच्या मार्गदर्शनात मी या विधानसभेचं नेतृत्व करत आहे. आणि आमच्यासारख्या युवा आमदाराला गडकरी साहेबांचा आशीर्वाद नेहमी त्यांचा आमच्या पाठीशी आहे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अंतर्गत लाखो करोडो रुपयांची गुंतवणूक करून हजारो किलोमीटर रस्त्यांचं जाळं आज निर्माण केलं जात आहे. कचऱ्यापासून, प्लॅस्टिकपासून आणि फ्लाय ॲश पासून रस्ते बांधण्यावर भर दिल्यानं यामुळे खर्च तर कमी झालाच आहे, पण पर्यावरण रक्षणालाही चालना मिळाली आहे. आमच्या असोसिएशनच्या मागे कल्पना जी आहे ती गडकरी साहेबांचीच आहे की एक अशी असोसिएशन विदर्भात राहायला पाहिजे, जे विदर्भाच्या लोकांनी त्याच्याकरता विदर्भामध्ये इंडस्ट्री आणि इकॉनॉमी वाढवण्याकरता काम करायला पाहिजे. आणि या प्रेरणानेच त्यांनी आम्हाला काही लोकांना एकत्र आणलं आणि असोसिएशनची सुरुवात केली आणि मी एक्झिबिशन चालू केलं ज्याच्यावर त्यांचा आशीर्वाद आहे. उद्या गडकरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि पुष्कळदा असं होतं की आपण नागपूरचे लोक आहेत, विदर्भाचे लोक आहेत, तर ते आपले खासदार आहेत, आपले लीडर आहेत, आपले आपुलके आहेत म्हणून आपण पुष्कळदा त्यांना एवढं इम्पॉर्टन्स नाही देत. पण जर गडकरी साहेबांचं काम खरंच बघायचं आहे तर नागपूरहून बाहेर आणि महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतरच कळतं की गडकरी साहेब यांच्या कामाचा किती इम्पॅक्ट आहे. मी 4 वर्ष पहिले आमच्या ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचा अध्यक्ष होतो, नॅशनल प्रेसिडेंट होतो. आणि दिल्लीमध्ये आम्ही दरवर्षी एक ऑल इंडिया सेमिनार करायचो. तर मी ज्या वर्षी अध्यक्ष होतो त्या वर्षी गडकरी साहेब ते आमच्या प्रोग्रामचे अध्यक्ष होते, चीफ गेस्ट होते, कारण ते आमचे मंत्री आहेत, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत. त्या प्रोग्राममध्ये नॉर्थ ईस्टचे फार सारे डीलर्स सडनली पार्टिसिपेट त्यांनी केलं आणि ते आमच्या कोणत्याही ॲन्युअल कन्व्हेन्शनमध्ये कधी पार्ट नाही घ्यायचे. तर मी थोडा मला इंटरेस्ट आला की असं का सडनली नॉर्थ ईस्टवरनं, अरुणाचल प्रदेशवरनं, आसामवरनं, नागालँडवरनं, मिझोरामवरनं डीलर्स येऊन राहिले आमच्या प्रोग्राम करता, जे पहिले कधीच नाही आले. तर मी त्यांना 2-4 मित्र होते त्याच्यापैकी, मी विचारलं त्यांना. ते म्हणे की आम्ही फक्त येऊन राहिलो कारण गडकरी साहेब चीफ गेस्ट आहे, आम्हाला त्यांना भेटायचं आहे आणि आम्हाला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि जर तू मदत केली आमची तर एक आम्हाला सेल्फी पाहिजे. कारण म्हणे तुम्ही नॉर्थ ईस्टला येऊन बघा की गडकरी साहेबांनी काय केलं. आमच्याकरता ते हिरो आहेत, कारण ज्या जागी आम्हाला जायला 4 तास, 6 तास, 8 तास लागायचे, आज त्यांनी जो रोड नेटवर्क, ब्रिजेस सगळे तिकडे जे कनेक्ट केले आहेत
आम्ही अर्ध्या तासात 20 मिनिटात त्या जागी पोचतो जिकडे 4 तास लागायचे. आमच्याकडचा सेल वाढला आहे, आमच्याकडचा बिझनेस वाढला आहे आणि सगळं रोडमुळे आहे. तर आमच्याकरता ते देव माणूस आहे. पुष्कळदा जसं मी म्हटलं की आपण नागपूरकर आहेत, गडकरी साहेब आपलेच आहेत. आपल्याला कळत नाही की गडकरी साहेबांच्या कामाचा काय इम्पॅक्ट आहे. पण आपण जेव्हा देशात ट्रॅव्हल करतो तर तेव्हा कळतं की गडकरी साहेब आणि त्यांचा जो काम करण्याचा स्टाईल आणि काम करण्याची स्पीड आणि जी व्हिजन आहे त्याचा आपल्या कंट्रीवर किती मोठा इम्पॅक्ट होतो आहे. असे आपले गडकरी साहेब आहेत. त्यांना वाढदिवसाचे माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. या मंत्रालयाच्या माध्यमातून फास्टॅगच्या अंमलबजावणीमुळे टोल प्लाझावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे आणि दुसरीकडे इंधन आणि वेळेची सुद्धा बचत मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रस्ते सुरक्षिततेसाठी गडकरींनी कठोर पावलं उचलली. नवीन मोटार वाहन कायदा, CCTV यंत्रणा, रिफ्लेक्टर, स्पीड कंट्रोल अशा वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून अपघातांची संख्या देखील कमी झाली आहे. रस्त्यांच्या सुधारित जाळ्यामुळे औद्योगिक मालवाहतूक वेगवान झाली आहे. शेतमाल थेट बाजारात पोहोचू लागल्यानं शेतकऱ्यांना सुद्धा योग्य दर मिळू लागला आहे. रस्ते प्रकल्पांमुळे थेट आणि अप्रत्यक्ष असे लाखो रोजगार निर्माण झाले आहेत. रस्त्यांचा दर्जा सुधारल्यामुळे पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणं सोपं झालं आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू लागली आहे. मुझे सौभाग्य मिला श्रद्धेय श्री नितिन जी गडकरी पर उनके प्रबंधन सिद्धांतों पर एक किताब लिखने का. वो किताब भारत देश के युवाओं में बहुत ज़्यादा प्रसिद्ध हुई है और उसकी हज़ारों कॉपियाँ 3 भाषाओं में ऑलरेडी लोगों तक पहुँची है, हिंदी, इंग्लिश, मराठी में. अभी हमने उसका संस्कृत, तेलुगु, कन्नड़ और बंगाली, गुजराती ये अनुवाद भी किया है. बहुत जल्दी ये भी प्रकाशित होंगे. मुझे गडकरी साहब का सानिध्य पिछले 40 वर्षों से प्राप्त है. ये मेरे जीवन की बहुत बड़ी उपलब्धि है कि उन्होंने मुझे अवसर दिया कि मैं उनके प्रबंधन सिद्धांतों पर किताब लिखूं. दरअसल गडकरी साहब को यदि समझना है तो व्यक्ति उनके राजनीतिक कारणों से या उनके राजनीतिक व्यक्तित्व के माध्यम से समझ नहीं सकता. गडकरी को समझना है तो गडकरी जी के परकाया में प्रवेश करना पड़ता है. जब हम उनके बहुत नज़दीक जाते हैं, उनकी अंतरंगता में पहुंचते हैं, तो हमें मालूम पड़ता है कि राजनीति उनका जीवन का एक बहुत छोटा सा हिस्सा है. वो एक अत्यंत गहनतम विचारक है, अत्यंत विशाल व्यक्तित्व है. उनके साथ उनके व्यक्तित्व को यदि मैं 2 शब्दों में कहूँ, जैसे हम गणित का कोशंट निकालते हैं, ऐसे गडकरी साहब का यदि मैं कोशंट निकालूं तो उनके जीवन का कोशंट है प्रेम और करुणा. ये उनकी माँ भानुताई के माध्यम से उन्हें संस्कार रूप में मिला है. इसके बाद गडकरी जी ने अपने आप का जो विकास किया है, जिस प्रकार से अपनी चुनौतियों का सामना किया है, जिस प्रकार से उन्होंने अपनी टीम बनाई है, जिस प्रकार से उन्होंने लोगों के साथ अपने संबंध रखे हैं, भारत निर्माण में जितना बड़ा योगदान हमारे पूर्वजों में बड़े नाम जब हम लेंगे उनका रहेगा, वैसा ही नाम भविष्य में आदरणीय श्रद्धेय श्री गडकरी जी का रहेगा. इतना बड़ा काम और इतने लोगों के साथ में उनका प्यार. मैं भारत भर में घूमा हूँ और जहाँ मैं जाता हूँ गडकरी का केवल नाम लेता हूँ कि मैं उस शहर से हूँ तो व्यक्ति नतमस्तक हो जाता है. यह है गडकरी की विशेषता. सबको अपना बना लेना और सबका अपना बन जाना, यह है गडकरी की विशेषता. प्रेम और करुणा, जहाँ करुणा देखी, प्रेम देखा, समस्या देखी, वहीं उनका हृदय पसीजता है. ऐसा कोई क्षेत्र नहीं जहाँ उन्होंने काम नहीं किया. वो राजनेता बहुत छोटे हैं, लेकिन
उनका जो एज ए लीडर, एज ए स्टेट्समैन वे बहुत बड़े हैं। वो समाज को, परिवार को, व्यक्ति को दिशा देने का काम करते हैं। ये गडकरी की खासियत है। इसी अवसर पर मैं मेरी ओर से, मेरे परिवार की ओर से, किताब के सभी पाठकों की ओर से, सभी प्रकाशकों की ओर से श्रद्धेय श्री गडकरी जी को उनके जन्म दिवस पर बधाई देता हूँ। और वे सदैव स्वस्थ रहें, मस्त रहें, प्रसन्न रहें और इसी तरह समाज कार्य करते रहें, इसी तरह लोगों की प्रेरणा बनते रहें, यही परमपिता से प्रार्थना। बहुत बहुत धन्यवाद। अनेक दुर्गम गावं मुख्य रस्त्यांशी जोडली गेल्यानं शिक्षण, आरोग्य आणि व्यवसायाच्या संधी वाढल्या आहेत। देशाच्या सर्वसमावेशक विकासाचा पाया चांगल्या रस्त्यांच्या माध्यमातून रचला जात असतो। रस्ते निर्माण झाले की उद्योग येतात, त्यातनं गुंतवणूक वाढते, त्यातनं रोजगार निर्मिती होते, गरिबी कमी होण्यास मदत होते आणि हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळं अधिकाधिक विस्तारित करण्याचा संकल्प केला आहे। आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय नितीन जयराम गडकरी यांचा 27 मे 2025 ला जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये किंबहुना भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचे फॅन्स त्यांना शुभेच्छा देत आहेत। त्याचं कारणच असं आहे की आपण जर बघितलं तर मागच्या कितीतरी म्हणजे जवळपास 35 वर्षापासून तर नितीनजींना मी जवळून ओळखतो आणि त्यांच्या जवळचे संबंध आहे माझे। तेव्हापासून जरी बघितलं तर एक डेव्हलपमेंट मॅन की ज्याच्या मनामध्ये नेहमी प्रगती आणि सगळ्यांचं भलं व्हावं। पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेला जो मंत्र आहे की प्रत्येकाचा उदय व्हायला पाहिजे, प्रत्येकाची प्रगती व्हायला पाहिजे, जो सगळ्यात मागे उभा आहे त्याची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे, असा जो ज्याच्या मनामध्ये ध्यास आहे असा व्यक्ती तेव्हापासनं त्यांच्या तरुणपणापासूनच हे त्यांच्यामध्ये हे गुण दिसतात आणि तेव्हापासूनच लगातार त्यांनी समाजाचं, देशाचं जातपात पंथ न पाहता सगळ्यांची प्रगती व्हावी या दृष्टीने त्यांनी वाटचाल केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन सुखकर कसं होईल यासाठी त्यांनी रोड्स मध्ये मास्टरी मिळवली, फ्लायओव्हर्समध्ये मास्टरी मिळवली आणि त्याच्यामुळेच लोकांचं जीवन सुखकर झालं। ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचला, पेट्रोलचा खर्च वाचला, गाड्यांची लाईफ वाढली आणि माणसांचीही लाईफ वाढली आणि हे करत असताना ते मात्र ते कोणालाही विसरत नाही। ते प्रत्येक वेळेस प्रत्येकाला लक्षात ठेवतात आणि विशेष आहे त्यांची मेमरी। त्यांची म्हणजे जसं गणपतीला आपण बुद्धीची देवता मानतो त्याचप्रमाणे नितीनजी सुद्धा हे बुद्धीचे नेते आहेत असं मला वाटतं। एक व्यक्तीचे, एक कार्यकर्त्याचं नाव, त्याच्या घरच्याबद्दल माहिती असणे किंवा मोठे मोठे त्यांना संस्कृत श्लोक माहिती असतात, हिंदीतले माहिती असतात, मराठीतले माहिती असतात, मोठमोठ्या कविता त्यांना पाठ असतात, त्याशिवाय गाणे वगैरे पाठ असतात, त्यांना गाणं म्हणायची आवड आहे, गाणं ऐकायची आवड आहे, एक रसिक वक्ता आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर आपण बघितलं तर ते परिवाराला संपूर्णपणे घेऊन चालतात। ही एक विशेषता आहे त्यांच्यामध्ये जी सर्व नेत्यांमध्ये आढळत नाही की म्हणजे त्यांच्या घरचे, त्यांचे पोरं, त्यांचे नातू, त्यांचे नातेवाईक सगळ्यांना भेटणे। तर अशा प्रकारचे आपले नितीनजी गडकरी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना या जन्मदिवसाला विशेष शुभेच्छा। त्यांनी असंच देशाचं नेतृत्व करत राहावं, लोकांचं जीवन सुखमय करत राहावं आणि त्या निमित्ताने त्यांची पण खूप प्रगती होईल। त्यांच्यासोबत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना पण मोठ्या मोठ्या पदावर घेऊन जावं,
अशी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या जन्मदिनी उदंड आयुष्य त्यांना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. नमस्कार, जय हिंद. आज हम हमारे लोक नेता और भारत के भाजपा के वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय नितिन गडकरी साहब के जन्मदिन के उपलक्ष्य पे उनको बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं देते हैं. नितिन जी एक ऐसा व्यक्तिमत्व है, वो आधुनिक भारत के विश्वकर्मा कहलाते हैं और वो सही मायने में उन्होंने काम अगर हम देखें तो कश्मीर से कन्याकुमारी तक उनका काम हम सभी को दिखता है. लद्दाख का एक वाकया है, स्टैनजिंग लांपा मेरे बहुत अच्छे मित्र हैं जो गवर्नर है वहाँ के, और मैं गया था तब मैंने उनसे पूछा कि ये लद्दाख के रोड आज इतने सुंदर अवस्था में हमको दिख रहे हैं, इसका कारण क्या है. उन्होंने एक ही शब्द में उसको बयां किया कि ये सिर्फ और सिर्फ नागपुर के विजन का और उनकी महत्वाकांक्षा का आज फल हमको दिख रहा है कि लद्दाख आज देश से जुड़ गया है. ऐसे अनेक वाकया है, चाहे वो मणिपुर हो, नागालैंड हो, मिजोरम हो, आप मेरठ से दिल्ली पहुंचने का रास्ता हो, आज बरेली तक का रास्ता हो, आज हरिद्वार का रास्ता हो. आज देश की राजधानी अनेक हिस्सों से जुड़ने में बड़ा योगदान अगर किसी का है तो वो आदरणीय नितिन गडकरी साहब का है. हमारे लिए प्रेरणा स्थान है. वैद्यकीय क्षेत्र में हम उनको नागपूरकरांचे हक्कांचे हृदयातील डॉक्टर आम्ही त्यांना संबोधतो, क्योंकि उसका कारण भी यह है कि नितिन जी किसी के लिए भी रात दिन नहीं देखते हुए दौड़ के जाते हैं. कोई भी पार्टी हो, मतभेद हो, विरुद्ध पार्टी के लोग हों, पर उनको अगर पता चला कि ये पेशेंट है और इसको मदद पहुंचानी चाहिए, वो खुद सामने आके मदद करने का पूरा सौभाग्य लेते हैं और मार्गदर्शक के रूप में हमको मदद भी करते हैं. ऐसे अनेक वाकया हैं जहाँ पे उनके वजह से अनेक लोगों को जीवनदान मिला है, अनेक लोगों को आर्टिफिशियल लिम्ब मिले हैं, अनेक लोगों के जीवन में चश्मा लाके उन्होंने नई दृष्टि उनको दी है, अनेक आँखों के ऑपरेशंस हमने सफलतापूर्वक किए हैं, निःशुल्क किए हैं, और कर्ण यंत्र भी हमने लोगों को दिए. आने वाले समय में ऐसे ही निस्वार्थ भाव से उनके कर कमलों द्वारा बहुत अच्छा कार्य होता रहे. हमने कोविड में भी देखा कि नितिन जी सबसे आगे आके लोगों को मदद करना, एम्बुलेंसेस देना, कॉन्सेंट्रेटर देना, रेमडेसिविर जैसा इंजेक्शन खुद तैयार करवाना, और दिन रात उन्होंने लोगों की सेवा की है. नागपुरकरों की चिंता वो हमेशा करते हैं. नागपुरकर नितिन जी को बहुत चाहते हैं. उनके लिए नितिन जी एक परिवार के समान हैं और नितिन जी को भी लगता है कि पूरे नागपुर के लोग मेरे अपने हैं, मेरा अपना परिवार है. इस भावना से वो हमेशा देखते रहते हैं. ऐसे दूरदृष्टि रखने वाले नेतृत्व को मैं सलाम करता हूँ. मैं नतमस्तक हूँ उनकी सेवा कार्यों के प्रति, और मैं और मेरे पूरे परिवार के तरफ से, मेरे पूरी भाजपा वैद्यकीय आघाड़ी की टीम की तरफ से, हम डॉक्टरों की तरफ से हम नितिन जी के अच्छे स्वास्थ्य की कामना करते हैं और उनका जीवन अनेक खुशियों से भरा रहे, यही हम दिल से दुआ करते हैं और नितिन जी को उनके जन्मदिन पे बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. जय श्री राम. नमस्कार. शुभकामनाओं के शब्दों से अधिक आपके कार्यों की गरिमा है. आदरणीय हम सभी के देश, शहर और राज्य के अति प्रिय आधुनिक भारत के विश्वकर्मा आदरणीय श्री नितिन जी गडकरी, आपको जन्मदिवस की असंख्य, असीम और अनंत शुभकामनाएं और हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपका जीवन एक ज्वलंत जीवंत उदाहरण है जिसमें राजनीति से ऊपर उठकर सेवा का भाव दिखाई देता है. विकास का एक दृष्टिकोण, दूरदृष्टि, निर्णय क्षमता, जमीन से जुड़ी हुई कार्यप्रणाली, जिसके कारण भारत को एक नई संरचना, चाहे सड़क हो, परिवहन हो, जल संसाधन हो, अन्य क्षेत्रों में एक नई ऊंचाई आपने प्रदान की है. मैं सम्मान और गर्व के साथ में ये कहना चाहती हूँ कि आप केवल एक राजनेता नहीं बल्कि निर्माता है, एक विचारशील कर्मयोगी है जिनके हर चीज़ों में, हर बातों में स्पष्टता, पारदर्शिता और परिणाम दिखाई देता है. आपका जीवन एक प्रेरणा है, एक उदाहरण है, मिसाल है, जिसमें राजनीति में नैतिकता, नेतृत्व में स्पष्टता और कार्य में निरंतरता दिखाई देती है, जिसके कारण आपके वादे जमीनी और धरातल पर सच होते हुए दिखाई देते हैं. मैं समस्त नागपुर वासियों की ओर से ईश्वर चरणों में यह प्रार्थना करती हूँ
कि आपको अच्छा स्वास्थ्य, दीर्घायु और निरंतर ऊर्जा प्राप्त हो, ताकि आप राष्ट्र निर्माण के कार्य में निरंतर अपना सहयोग प्रदान कर सके। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सर्वप्रथम देशाचे नेते, नागपूर शहराचे भूषण आणि ज्यांना देशाचे विश्वकर्मा म्हणून, आधुनिक विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात, असे जनप्रिय, लोकप्रिय, आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आदरणीय नितीनजींना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा अशीच घडत राहो, यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो। आदरणीय नितीनजींनी गेल्या 11 वर्षामध्ये या देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलं आहे ते कदाचित 1947ला भारत स्वतंत्र झाल्यापासून तर 2014 पर्यंत जितकी कामं झाली असेल त्याच्या कितीतरी पट 11 वर्षात आदरणीय नितीनजींनी या देशामध्ये कामं केलेली आहे। आज प्रति दिवस 40 किलोमीटर पर्यंत नॅशनल हायवेचं काम करणं ही मला असं वाटतं हा विश्वविक्रम आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे। आणि त्यामुळेच माननीय नितीनजींना या देशाच्या कन्याकुमारी ते काश्मीर असेल, गुजरात ते आसाम असेल, देशाच्या 4ही कोण्यामध्ये नितीनजी गडकरी नाव काढलं तर सर्वसामान्य माणूस त्यांना पटकन रोडकरी नितीनजी गडकरी अशा प्रकारे त्यांचा उल्लेख करतात, आदराने त्यांच्याकडे बघतात आणि यांच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं। शेवटी देशामध्ये जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होत नाही तोपर्यंत विकासाची गती, विकासाचा दर त्या ठिकाणी वाढत नाही। आज देश चौथी आर्थिक महासत्ता म्हणून जगामध्ये नुकतीच पदार्पण केलेलं आहे। याच्यामध्ये जर मोठा हिस्सा जर कोणाचा असेल तर मला गर्वाने सांगावंसं वाटतं आमचे नेते आदरणीय नितीनजींचा आहे आणि तो इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारावर आहे। आणि म्हणून अशा प्रकारे नागपूर शहराला जागतिक स्तरावर नाव देण्याचं काम आदरणीय नितीनजींनी केलं आहे, देशाला विश्वस्तरावर नाव देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांनी रस्ते, पूल असेल, या ठिकाणी विविध कल्पक योजनेतून त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम करण्याचं काम, मोठं काम आदरणीय नितीनजीने केलेलं आहे। आदरणीय नितीनजी हे आमच्यासाठी आधुनिक विश्वकर्मा आहे। या देशाला 4 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये पोहोचवण्याचं मोठं भाग आदरणीय नितीनजीचा आहे। यामुळे या देशाच्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, या देशाची झपाट्याने प्रगती होणार आहे आणि या सर्वात मोठा हिस्सा आदरणीय नितीनजींचा आहे। आदरणीय नितीनजींना दीर्घायुष्य लाभो आणि नितीनजींच्या हातून ही देश सेवा निरंतर अशीच होत राहो, त्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा आदरणीय नितीनजींना जन्मदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो। धन्यवाद।